भूममध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। भूममधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत। खरं तर आतमध्ये वीज नाही, उजेड नीट दिसणार नाही, मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे। आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खच झालेला आहे। हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि अख्खा संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे, वाहून गेलेला आहे। अक्षरशः भांडीकुंडे आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत। हे पत्र्याचं 4 खोल्यांचं घर आहे। या घरामध्ये उजेडा या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही, मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिखलाचा खच आहे। अक्षरशः गुडघाभर चिखल ही आहे आणि संसारातली सगळी भांडीकुंडे आहेत ती अस्ताव्यस्त पडलेले आहेत, वाहून गेलेले आहेत। रात्रभर यांनी हे केला। या कुटुंबाच्या ज्या संसार ज्यांनी उभा केलेला आहे, ज्या ताई आपल्या सोबत आहेत की खरं तर अश्रू अनावर होत नाहीयेत, मात्र रात्री काय परिस्थिती होती? रात्री परिस्थिती एवढी बेकार होती विचारूच नका। मी बहिणीच्या घरी झोपाय गेले लेकर घेऊन आणि एक म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला, एवढा मातीमोल झाला का नाही विचारूच नका। खर तर हे संकट खूप मोठं आहे, तुमचा अश्रू साहजिक आहे, आम्ही समजू शकतो, मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे। काय नुकसान झालं, काय रात्रीची परिस्थिती कशी होती, लेकरांना कसं तुम्ही हे केलं? माझ्या दिरांनी ह्यांनी दावे बांधून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं, नाहीतर आमचं काहीच खरं नव्हतं। जनावर पण आमची इथंच होती रात्री, आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले। तर घरामध्ये काय काय नुकसान झालंय? घरात जेवणाचं नुकसान झालंय, सगळं भांडकुंडाचं नुकसान झालंय, काय म्हणूनच त्या घरात सगळं घरातलं सगळ्यांचं नुकसान झालंय। किती मुलं तुम्हाला आहेत, ते शाळेत जातात का, त्यांची वह्या पुस्तकाचं नुकसान झालंय। तुम्हाला सांगतो दप्तर सगळं लेकरांची, सकाळी लेकरांनी मला म्हटलं विचारलं, मग मी माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग, त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही, सगळं बहिणींच्या घरी ठेवलं। मला रात्रीपासून दमच निघाला कसलाच, कारण हे माझे सगळं कष्टाचं, त्यामुळे मला सगळं छातीवर दाब आल्यासारखं होतं।